जेव्हा आता सुशांत सर नुकतेच बारीक झाले होते, त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं की या इंटरव्ह्यू नंतर पण करते. नाहीतर ते तुम्ही रिझन स्पष्ट केलं की तुम्हाला काही आजार नाहीये वगैरे, तुम्ही एका भूमिकेसाठी बारीक झालात. पण ते जेव्हा तुम्हाला ते बारीक होते ते तर ऑलरेडी टफ होतं, त्यांनी सांगितलं ते बऱ्याचशा इंटरव्ह्यू मध्ये. तुम्हाला कसं वाटत होतं की आपल्या नवऱ्याला एवढं बोललं जाते बाहेर, प्लस दिसण्यावरून, ते तुम्हाला डिफिकल्ट गेलं का त्यांना तसं बघणं? नाही, तिला वाईट वगैरे वाटलं. रात्री ती जेव्हा कमेंट वाचते ना तेव्हा ती मला हसून सांगते की हे बघ काय ह्यांची क्रिएटिव्हिटी आहे, कसलं लिहितात, एवढा वेळ आहे ह्यांच्याकडे. नाही, मुळात ट्रोलिंग वाईट वाटलं बिग बॉस पासून झाली. पण तेव्हा आमची एक स्ट्रॅटेजी होती, जी आमच्याकडे अशी PR एजन्सी वगैरे पण नव्हती तेव्हा. मी आणि ह्याचा एक मित्र आहे आणि आम्ही असं काही आम्ही ठरवलं नव्हतं की असं काही की कोणाला उत्तरं द्यायची किंवा काय. माझा फोकस फक्त तो आत व्यवस्थित आहे ना, त्याचं मेंटल फिजिकल सगळे कंडिशन नीट आहेत ना, हेच होतं. आणि तो कसा खेळतोय. अदरवाईज आम्ही आणि त्याचे नॉर्मल व्हिडिओज पोस्ट करणं आणि या गोष्टी, कोणालाही मी ट्रोलिंगला काही उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळे डोक्यात होतं की हे सगळं होणार. पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा त्याने वजन कमी करायला सुरुवात केली, लोकांच्या कमेंट्स यायला लागल्या, तेव्हा एक थोडे दिवस जरा त्रास झाला. त्रास म्हणजे काही लिहितात ना लोक. नंतर तर आमचा रात्रीचा तो कार्यक्रम असायचा की रात्री बघून कॉमेंट वाचायच्या सगळ्या, आणि आम्ही हसतो त्याच्यावरती. आम्ही पण कॉमेंट करतो भरपूर, लिहित नाही पण आमच्या. आणि तो आमचा एक करमणुकीचा कार्यक्रम असतो की ट्रोलर्सच्या कॉमेंटवर हसायचं. तुम्हाला आणि हे ट्रोलिंग आहे ना, आम्ही ऑब्झर्व केलं, खूप अपोजिशन जी लोक आहेत म्हणजे आमच्या पार्टीच्या अपोजिशन जी आहेत ना, त्यांच्याकडनं खूप गोष्टी या होतात. म्हणजे तू त्यांच्या प्रोफाईलवर जाऊन बघितलंस ना तर त्यांच्या प्रोफाईलमध्ये कळतं की हे कुठल्या पक्षाचे आहेत आणि काय आहेत. सो त्यांचं इंटेन्शनच कळतं ना की मला ट्रोल करून ते कुठेतरी माझ्या पक्षाला इनडिरेक्टली हे करण्याचा प्रयत्न करतात. सो त्यांचं ट्रोलिंगचं मला इतकं, म्हणजे एखादी भूमिका नाही आवडली किंवा एखादं काम माझं नाही आवडलं आणि त्याच्याविषयी कॉमन पब्लिकनी किंवा ऑडियन्सनी रिॲक्ट केलं तर त्याविषयी वाईट वाटून घेणं आपण त्याचं हे करतो, अप्रिशिएट करतो. पण ह्या सगळ्या गोष्टी मला नाही वाटत. म्हणजे आता ह्याच्या आजचा आपला इंटरव्ह्यू झाल्यानंतर तो जेव्हा टेलिकास्ट होईल तर तेव्हा पण लोक ट्रोल करतील, पण मला नाही आता त्याविषयी काही. पण आता तुम्ही जेव्हा हे रिझन दिलं की तुम्ही एका भूमिकेसाठी बारीक झाला होता, त्यानंतर काय म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया, त्याच्यानंतर पण ट्रोलिंग सुरूच आहे? सुरूच आहे, चांगलं बोलणं सुरूच आहे, बंद नाहीच झालंय. बंदवरनं एक कविता त्याने म्हटली होती, कुठला तरी बंद, तर त्याच्यावरती अशी कमेंट आली होती, अरे 4 घास खा नाही तर तू बंद होशील. आता यावर काय रिॲक्ट करायचं? आम्ही हसलो, कारण त्यांची पण क्रिएटिव्हिटी आहे. सो कमेंट करणारे असं सुचणं पण, अरे म्हणजे बंद ह्या कवितेवरती तू काहीतरी खात पीत जा, तू बंद होशील. सो हे पण म्हणजे त्यांचं पण कौतुक आहे. आता सुशांत सर अभिनय क्षेत्रात तर बरेच वर्ष, राजकारणात पण आलेत.